सगळ्यांचं स्वागत। बजेट आणि बजेटचा अर्थ समजून घेण्याचा प्रयत्न करतोय, सामान्यांच्या अपेक्षा काय आहेत हे समजून घेण्याचा प्रयत्न करतोय आणि पुढच्या काही क्षणामध्ये देशाचा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन देशाच्या समोर मांडणार आहेत। अर्थमंत्री म्हणून सलग 5व्यांदा सीतारामन अर्थसंकल्प सादर करतायत। देशात काय स्वस्त काय महाग होणार आहे, सर्वसामान्यांच्या करात वाढ होणार आहे, त्यांना काही दिलासा मिळणार आहे आणि अशा अनेक प्रश्नांची उत्तरे आज मिळणार आहेत। देशातल्या शेतकऱ्यांच्यासाठी आज केंद्र सरकार नेमके काय निर्णय घेणार आहे। निर्मला सीतारामन मांडत असलेला अर्थसंकल्प हा एप्रिल मे 2024 मध्ये होणाऱ्या सार्वत्रिक लोकसभा निवडणुकीपूर्वीचा मोदी सरकारचा शेवटचा पूर्ण अर्थसंकल्प असणार आहे। या अर्थसंकल्पामध्ये महागाई नियंत्रित करणं, वाढती मागणी, रोजगार, विकास दर हे सगळं वाढवण्याचं आव्हान सरकार समोर असणार आहे। याशिवाय अर्थसंकल्पात कररचनेमध्ये बदल होण्याची शक्यता वर्तवण्यात येते। त्यामुळे आजच्या अर्थसंकल्पामध्ये केंद्र सरकार देशवासियांना नेमकं काय देणार आहे, या अर्थसंकल्पातल्या निर्णयांचा तुमच्या माझ्या बजेटवर नेमका काय परिणाम होणार आहे, किचनच्या बजेटवर त्याचा काय परिणाम होणार आहे, आपल्या पाकिटात 4 पैसे पडणार आहेत की पाकिटातून आपल्या 4 पैसे काढून घेतले जाणार आहेत, याची उत्सुकता सगळ्यांना आहे आणि त्यामुळेच पुढच्या काही मिनिटांमध्ये हा अर्थसंकल्प सादर होईल। बजेटमधून मुंबईसह महाराष्ट्राला काय मिळणार आहे, जिथून सगळ्यात जास्त रेव्हेन्यू जातो त्या मुंबईला हे बजेट नेमकं काय देणार आहे, सर्वसामान्यांना दिलासा मिळणार आहे का, मध्यमवर्गीय, गृहिणी, तरुणाई यांच्यासाठी या बजेटमध्ये नेमकं काय आहे। न्यूज 18 लोकमतवर सर्वसामान्यांचा आवाज आम्ही पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय, त्यांच्या अपेक्षा मांडण्याचा प्रयत्न करतोय आणि आज नेमकं काय स्वस्त होणार आहे, काय महाग होणार आहे, सामान्य माणसाच्या बजेटवर त्याचा किती परिणाम होणार आहे। महागाई नियंत्रित ठेवण्याचं एक मोठं आव्हान सरकार समोर आहे आणि आजच्या या बजेटचा अर्थ नेमका काय आहे हे सविस्तरपणे आज विश्लेषकांकडून आपण जाणून घेणार आहोत। त्याच्यासाठी एक मोठी फौज विश्लेषकांची न्यूज 18 लोकमतवर असणार आहे आणि आपण आज न्यूज 18 लोकमतवरती सातत्याने एक बघतोय की व्यापारी असतील, विविध क्षेत्रातले मान्यवर असतील, सर्वसामान्य माणूस असतील, अगदी तळागाळातला माणूस, मजूर असेल, शेतकरी असेल, या प्रत्येकाचा आवाज आपण सरकारपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय, त्याच्या अपेक्षा मांडतोय। पेट्रोल डिझेल जीएसटीच्या कक्षेत आणा ही उद्योजक, व्यापारी, दुकानदारांची अपेक्षा आहे। व्यापाऱ्यांसाठी पेन्शन योजना लागू करा ही अपेक्षा व्यापाऱ्यांकडून व्यक्त केली जाते। त्याचबरोबर व्यापारी उद्योजकांसाठी एक खिडकी योजना आणली जावी ही मागणी गेल्या अनेक दिवसांपासूनची आहे। त्याच्या संदर्भात काही निर्णय होतो का, घोषणा होते का बघावं लागेल। नव्या कर प्रणालीमध्ये छोट्या व्यापाऱ्यांचा विचार व्हायला हवा असंही त्यांचं सगळं म्हणणं आहे। त्याचबरोबर एक देश एक वीज दर ही प्रणाली हवी अशी मागणी केली जाते उद्योजकांकडून। वीज बिलाच्या संदर्भात योग्य तरतुदी कराव्यात ही सुद्धा मागणी गेल्या अनेक दिवसांपासूनची आहे। थकीत वीज बिलावरती सूट जाहीर करावी जेणेकरून हे जो मोठ्या प्रमाणामध्ये वीज बिल भरलं गेलेलं नाहीये त्या संदर्भात सुद्धा दिलासा मिळावा। जीएसटीच्या संदर्भात ऑडिट लिमिट वाढवून दिलासा द्यावा। निर्याती संदर्भातल्या धोरणांची अंमलबजावणी व्हायला हवी। ऑनलाईन कंपन्यांवरती निर्बंध घातले जावेत अशी मागणी सुद्धा केली जाते। भागीदारीतील व्यवसायावरचा कर कमी व्हावा ही मागणी सुद्धा गेल्या अनेक दिवसांपासूनची आहे। तसंच परवडणाऱ्या दरात आणि वेळेत कर्ज मिळावं याच्यासाठी सरकारनं आज काही पावलं उचलावीत ही अपेक्षा आहे। डिव्हिडंडवरचा कर रद्द व्हावा ही अपेक्षा सुद्धा व्यक्त केली जाते। किराणा मालाचे दर वर्षभर स्थिर राहतील याची व्यवस्था करावी ही अशी उद्योजक, व्यापारी, दुकानदारांच्या या सगळ्या अपेक्षा आहेत आणि या अपेक्षा किती पूर्ण होतात हे पाहावं लागेल। आणि लोकसभेचे